श्रोतेहो नमस्कार. सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी प्रांजली बाविस्कर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ॲनल फिस्टुला, कारणं आणि उपचार. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित आहेत डॉक्टर पीतांबर मसराम. डॉक्टर, आजच्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. थँक्यू मॅडम. श्रोते हो, आपल्यालाही जर ॲनल फिस्टुला कारणं आणि उपचार याविषयी काही शंका वा प्रश्न असतील तर कार्यक्रमात लगेच कॉल करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 694-0067, 256-0101 आणि 252-9266. फोन नंबर्स पुन्हा एकदा सांगते. 694-0067, 256-0101 आणि 252-9266. नागपूर बाहेरून अथवा मोबाईलवरून कॉल लावणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा STD कोड जरूर लावावा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्जी प्लस हॉस्पिटल, कोराडी, नागपूर. तर डॉक्टर, सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. खरंच आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे कारण यावर जास्त बोलल्या जात नाही. तर आम्हाला सांगा की फिस्टुला म्हणजे नेमकं काय? मॅडम, फिस्टुला प्रकार म्हणजे हा ॲनल कॅनलचा बिमारीचा प्रकार आहे. जसं आपण पाईल्स फिशर असतो तसंच एक फिस्टुला पण असतो. त्याला ॲनोरेक्टल फिस्टुला किंवा ॲनल फिस्टुला आम्ही म्हणतो. याच्यामध्ये होतं काय की लॅट्रिनच्या बाजूला एखादी अशी फुंसी तयार होते छोटीशी. त्यामधून अधेमध्ये पस जायला लागते. 2-3 महिने पस जाईल, नंतर बंद होईल, असं त्याचं सुरू असते. लोकांना वाटते थोडीशी फुंसी आहे किंवा काहीतरी असं जसं केस तोड वगैरे झाली आहे असं समजून ते याच्याकडे दुर्लक्ष करतात. आणि मग खूप वेळ झाल्यावर डॉक्टरकडे जातात. डॉक्टर जेव्हा निदान लावतो तेव्हा ते फिस्टुला असल्याचं कळते. फिस्टुलामध्ये काय असते, तिथून पस निघते, पण ते पस त्या जागेतून निघत नाही, तर ते ॲनल कॅनलसोबत त्याची एक नळी बनलेली असते. लॅट्रिनच्या बाजूची जी चमडी आणि ॲनल कॅनल याच्यामध्ये एक पूर्ण एक अशी नळी बनवून असते, त्याला आपण फिस्टुला म्हणतो. त्या नळीवाटे लॅट्रिनचं इन्फेक्शन आतमध्ये जाते आणि ते पस बनून बाहेर येते. तर असा हा एक फिस्टुलाचा बिमारी असतो, ज्याला आपण कॉमनली लोक पण याला पाईल्स समजतात. आणि कधी कधी खूपदा तर पाईल्सचंच ट्रीटमेंट याच्यावर सुरू असते वर्षानुवर्षे, आणि मग हा कॉम्प्लिकेट होत जातो. पण सर, लक्षणं पाईल्ससारखीच असतात का, वेगळी असतात? नेमकं काय आपल्याला लक्षात येतं? नाही, पाईल्समध्ये जनरली ब्लिडिंग असते. मेन पाईल्सचं लक्षण म्हटलं तर ब्लिडिंग असते. आणि दुसरी एक जे कंडिशन आहे, जे फिशर असते, त्याच्यामध्ये दुखणं असते, म्हणजे खूप पेन असते पाईल्स फिशरमध्ये. पण याच्यामध्ये ब्लिडिंग जास्त राहत नाही, दुखणं पण जास्त राहत नाही, पेशंट कम्फर्टेबल राहतो, पण तिथून पस निघतो त्याला. लॅट्रिनच्या त्या फुंसीमधून पस निघणं हे मेन सिम्पटम्स आहे फिस्टुलाचं. कधी कधी तर लॅट्रिनच्या जागेतून पण पस निघू शकतो, तिथून नाही निघाला तर त्या फुंसी वाटे पस निघणं, हेच एक मेन सिम्पटम्स आहे. याच्यामध्ये तेवढं दुखणं आणि ब्लिडिंग राहत नाही, त्यामुळे पेशंट निष्काळजीपणा करतो. म्हणजे लगेच लक्षात येत नाही, लगेच दुर्लक्षित होऊ शकतो. पण याची नेमकी कारणं काय आहेत? याचे कारण म्हणजे मॅडम, नॉर्मल कारण हा एक कॉन्स्टिपेशनमुळे याचं जास्त कारण आहे. कारण का लोकांना जी सवय असते लॅट्रिन जोर लावून करायची किंवा वेळेवर लॅट्रिनला न जाण्याची, किंवा लॅट्रिन त्याची खूप दिवस असं कडक लॅट्रिन होत असते, त्याच्यामुळे काय असतो, लॅट्रिनच्या जागेवर जोर येतो. ॲनल कॅनलमध्ये जी जागा असते ती एवढं प्रेशर सहन करू शकत नाही. आणि तिथे जे ग्लँड असतात, जे नॉर्मली आपल्या लॅट्रिनच्या जागेला मुलायम ठेवण्यासाठी काही सिक्रेशन देतात, त्या ग्लँड ह्या कॉन्स्टिपेशनमुळे डॅमेज होतात आणि मग त्याचं इन्फेक्शन होतं. त्याचं इन्फेक्शन झालं की तिथे पस जमा होतो, आणि पस जमा झालं की ते हळूहळू नळीत त्याचं रूपांतर होतं. असा हा एक कॉमन कॉज याचं कॉन्स्टिपेशन आहे. नंतर बाकी कारणं म्हटले तर कधी कधी पोटाच्या आतडीचे जे लार्ज बोवेल आहे त्याचं समजा कॅन्सर असेल, किंवा जे IBD डिसीजेस आहे, क्रोन डिसीज, अल्सरेटिव्ह कोलायटिस, असे काही मोठे बिमारी असतात, त्याच्यामुळे पण इथे नळी बनण्याचे म्हणजे फिस्टुला बनण्याचे चान्सेस असतात. अच्छा, कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. हॅलो मॅडम, नमस्कार. संजय बोलतोय. नमस्कार, बोला. हो, मला मागच्या साईडने ॲनलमध्ये ना अशी गाठ आहे. 2 महिने आधी, म्हणजे 6 महिने आधी थोडं ब्लड वगैरे गेलं, होमिओपॅथी औषध घेतलं, तर दुखणं पूर्ण फार होतं, ते पूर्ण कमी झालं, ब्लड पण कमी झालं, येत नाही आता 6-8 महिन्यापासून. पण ती गाठ जशाने तशी आहे, थोडी असं वाटतंय मला हळूहळू ती वाढती आहे, पण मला त्रास काहीच नाही आहे सध्या तरी. अच्छा, हो, असं होऊ शकतो. जसं लॅट्रिनच्या बाजूला गाठ येणं आणि मग तिथून काही पस निघणं, किंवा काही दिवसांना उपचारानंतर ते गाठीचं दुखणं कमी होणं, असं होऊ शकतं.
हे कॉमन आहे फिस्टुलामध्ये, कारण का फिस्टुलामध्ये जेव्हा नळीत वाटे पस निघतो तर कधी कधी पस बंद पण होऊन जातो आणि तो पस मग आतमध्ये जमा व्हायला लागतो. चमडीच्या आतमध्ये किंवा लॅट्रिनच्या आजूबाजूच्या जागेमध्ये पस जमा व्हायला सुरुवात होते आणि अशी गाठ बनते. तर असं होऊ शकते. हे पण फिस्टुलाचा प्रकार राहू शकतो. याच्यासाठी आपल्याला एक तपासणी असते जे MRI म्हणतो आपण. MRI करणं जरुरी असते अशा केसमध्ये. अच्छा. साधारण कोणत्या वयात याची लक्षणं दिसून येतात किंवा फिस्टुला होतो? ही बिमारी यंगर एजमध्ये म्हणजे जसं 20 ते 45 वयापर्यंत जास्त दिसून येतं. कारण की यामध्ये लोक ॲक्टिव्ह असतात, कामावर जातात, स्वतःच्या लॅट्रिनच्या हॅबिटकडे दुर्लक्ष करतात, खाण्यापिण्यामध्ये दुर्लक्ष. याच्यामुळे ह्या 20 ते 45 वयामध्ये जास्त म्हणजे 60% पेशंट हे याच ग्रुपमध्ये असतात. 45 ते 60 नंतर 20 ते 30% पेशंट असतात आणि मग त्याच्यानंतर खूप कमी असतात. श्रोते हो, आपण ऐकत आहात सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ॲनल फिस्टुला कारणं आणि उपचार. याविषयी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर पितांबर मसराम. श्रोते हो, आपल्यालाही जर ॲनल फिस्टुला आणि कारणं उपचार याविषयी काही प्रश्न असतील तर लगेच कार्यक्रमात फोन करून विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 694-0067, 256-0101 आणि 252-9266. आमचा STD कोड आहे 0712. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत सर्जी प्लस हॉस्पिटल, कोराडी, नागपूर. आपण म्हणालात की साधारण यंग एजमध्ये 45 वयापर्यंत हा त्रास होतो, पण पाणी पिण्याचं प्रमाण व्यवस्थित असतं किंवा प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या सवयीनुसार त्यांचं शारीरिक सगळ्याच गोष्टी डिपेंड असतात. पण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी की अशा प्रकारचे त्रास होऊ नये? पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो. हा मॅडम, मी दिलीप बारापत्रे बोलतो. बोला. माझ्या पत्नीला नाही का ते लॅट्रिनच्या जागेवर थोडीशी स्किन आली आहे बाहेर. आणि त्या पहिले स्किन आली होती आणि आता काही दिवसात झाले आहे त्याच्या नाही का फुंसी दिसत आहे. त्या फुंसी म्हणून काही दिवस पस निघालं. आता तेवढं पस नाही निघत आहे, पण ते काही असे म्हणजे काही फोड्यासारखे नाही वाटून राहिले, ते कळलं काय ते. आणि डॉक्टर कसं दाखवायला थोडस तिला म्हणजे लाज वाटल्यासारखं नाही का ते. लेडीज डॉक्टर कुठे मिळत नाही. तर आता बघायला गेलो तर ते सांगितलं नाही बरोबर त्यांनी. तर कसाचं राहू शकते ते विचारायचं. हा एक फिस्टुलाचाच प्रकार राहू शकते. यामध्ये काय असते, आधी फिशर बनतो. फिशरमध्ये एक त्याचं रिॲक्शन म्हणून एक टॅग म्हणतो, जे म्हणत आहेत ना एक स्किन वाढलेली आहे. म्हणजे ते स्किन वाढली आहे म्हणजे फिशरच्या वर एक स्किनवर ॲनल टॅग तयार झालेला आहे. फिशर असल्यामुळे याच्यामध्ये इन्फेक्शन पण होतं. जेव्हा फिशरचं इन्फेक्शन होतं तेव्हा जे स्किन टॅग आहे ते त्याला सुजन येते आणि मग ते सुजन फुटून तिथून पस निघायला सुरू होते. तर हा एक फिशरमुळे फिस्टुला बनण्याचा प्रकार आहे. यांना आधी फिशर असावा, आता त्यांना पस निघत आहे त्याच स्किन टॅगमधून, म्हणजे त्यांना तिथे एक फिशर तयार झालेलं, छोटीशी एक नळी तयार झाली आहे. त्यांना एकदा चेकअपला म्हणजे योग्य डॉक्टरकडून चेकअप करून MRI वगैरे करून घ्यावं लागेल. नक्की. डॉक्टर, यापूर्वी मी विचारलं होतं की नेमकं काय काळजी घ्यायला पाहिजे की हा प्रकारचा त्रास होऊ नये? याच्यामध्ये मॅडम जसं मी सांगितलं की कॉन्स्टिपेशनमध्ये काय होतं, जेव्हा प्रेशर लागतं कॉन्स्टिपेशनमध्ये लॅट्रिनच्या एका जागेवर खूप जास्त प्रेशर येतो. म्हणजे असे 2 जागा आहेत. समजा घड्याळाची काट्याची पोझिशन घेतली तर 12 आणि 6 हे जे 2 जागा आहेत त्याच्यावर इतकं प्रेशर येते की तिथले जे ॲनल कॅनलचे ग्लँड असतात ते डॅमेज होतात आणि त्याचं इन्फेक्शन होतं. त्याच्यामुळे आपण कॉन्स्टिपेशन खूप दिवस झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे. एखाद दिवशी 2 दिवस झालं तर ठीक आहे, पण सतत कॉन्स्टिपेशन होत आहे, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहोत, असं झालं नाही पाहिजे. कारण याच कॉन्स्टिपेशनमुळे आपल्या लॅट्रिनच्या जागेवर प्रेशर येऊन ग्लँड इन्फेक्शनचा धोका संभवतो आणि एकदा ग्लँड इन्फेक्ट झाले तर फिशर होण्याचे चान्सेस असतात. दुसरं म्हणजे आपलं अपचन नाही झालं पाहिजे. जेणेकरून आपलं अपचन झालं तर कॉन्स्टिपेशन होईलच. तर अपचन नाही झालं पाहिजे किंवा वेळेवर आपल्याला जायचं आहे, म्हणजे आपल्याला 10 वाजता ऑफिसमध्ये जायचं आहे तर 9 वाजता आपल्याला लॅट्रिन झालीच पाहिजे असा अट्टहास करू नये. आपण जबरदस्ती जाऊन प्रेशर देऊ नये. अच्छा. प्रेशर दिल्यामुळे पण हा धोका संभवतो. तुम्ही सुरुवातीला म्हणालात की पाईल्स, फिशर ह्यांच्यासारखं त्रास समजून दुर्लक्ष केलं जातं, पण नेमकं डिफरन्शिएट कसं करता येईल तीनहीला, म्हणजे ॲनल फिस्टुला, पाईल्स आणि फिशर?
मॅडम पाईल्समध्ये मेन सिम्पटम्स ब्लिडिंग असतं. समजा एखाद्या पेशंटला खूप जास्त ब्लिडिंग होत आहे लॅट्रिनच्या वेळेस आणि त्याला दुखणं काही नाही आहे, तो असं म्हणत असेल की मला दुखत नाही पण लॅट्रिनच्या वेळेस ब्लड जातो, तर त्याला पाईल्सचे जास्त चान्सेस आहेत. एखादा पेशंट म्हणत असेल की मला ब्लिडिंग खूप कमी जाते, एखाद्या वेळेसच जाते, पण दुखणं खूप आहे आणि पस जात नाही बिलकुल, दुखणं खूप आहे, मला बसताना सुद्धा खूप त्रास आहे, तर त्याला फिशरचे चान्सेस असू शकतात. आणि तिसरा प्रकार म्हणजे समजा त्याने असं म्हटलं की मला फक्त पस जातो, मला दुखत नाही, मला ब्लड जात नाही, किंवा मला असं काही वाटत नाही दिवसभर, फक्त मला पस जातो किंवा माझ्या अंडरगार्मेंटवर काहीतरी चिपकलेलं असतं, असा प्रकार असेल तर त्याला फिस्टुला होण्याचे चान्सेस आहेत. हे 3 मुख्य लक्षणं आहेत. अच्छा, ॲनल फिस्टुलावर नेमकी काय ट्रीटमेंट केली जाते? ह्याच्यामध्ये मॅडम नेमकी ट्रीटमेंट म्हणजे सर्जरीच आहे. ह्याच्यामध्ये कोणताच औषधोपचार चालत नाही, कारण की हे एक अशी एक नळी बनलेली आहे, एक कडक नळी बनलेली असते जिथून पस बाहेर निघतो, आणि कोणतीच अशी औषधी नाही की जी नळी आपल्याला अशी गायब करू शकेल किंवा विरघळू शकेल, असं काही औषध उपचार अवेलेबल नाही आहे. त्याच्यामुळे याला सर्जरीचाच उपचार करावा लागतो. कोणत्या कोणत्या प्रकारच्या सर्जरी केल्या जातात? ह्याच्यामध्ये मॅडम खूप प्रकारच्या सर्जरी आहेत. मेन सांगायचं म्हणजे हे एक अशी किचकट समस्या आहे डॉक्टरसाठी सुद्धा, की ह्याच्यावर कमीत कमी 8-10 प्रकारची सर्जरी आहेत, पण कोणतीच सर्जरी 100% सक्सेस नाही आहे. अच्छा. सगळ्या सर्जरीमध्ये काही ना काही रिकरन्स रेट आहे. रिकरन्स रेट म्हणजे समजा 100 लोकांची सर्जरी केली तर 10 ते 20% लोकांमध्ये पुन्हा फिस्टुला होण्याचे चान्सेस असतात, त्याला आम्ही रिकरन्स रेट म्हणतो. तर सगळ्याच प्रकारच्या सर्जरी, जसं आपण समजा म्हटलं की आपण लेझर सर्जरी करू किंवा आपण फिस्टुलोस्कोपी सर्जरी करू. फिस्टुलोस्कोपी म्हणजे जसं लॅप्रोस्कोपीची दुर्बीण असते तशी फिस्टुलाची पण एक स्पेशल दुर्बीण असते, त्या दुर्बीणद्वारे सर्जरी करू, किंवा पुन्हा जे काही सेटॉन पद्धती वगैरे आहेत, सगळ्याच मध्ये जवळपास 10 ते 20% रिकरन्स रेट आहे. पण मग ऑपरेशन केल्यानंतर पण ही वारंवार होण्याची जी प्रक्रिया आहे त्याविषयी आम्हाला सांगाल, पण तत्पूर्वी एक फोन घेऊया. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी सरोज बोलते. हां, विचारा आपला प्रश्न. मला आहे ना लॅट्रिन मधून कधी कधी ब्लड जाते, म्हणजे 6 महिन्यातून किंवा 4-5 महिन्यातून, पण त्रास नाही होत मला. अच्छा. ते कशामुळे होते? हां, जसं आत्ताच मी सांगितलं, समजा ब्लड जात आहे आणि दुखत नाही आहे काहीच, लॅट्रिनच्या वेळेस फक्त ब्लड जाते थोडंसं आणि त्याच्यानंतर दिवसभर काहीच प्रॉब्लेम राहत नाही. एक दिवस जर जायला लागला तर एक दिवस भरपूर जाते, खूप जाते. हां, बरोबर आहे. तर हा एक पाईल्सचा प्रकार राहण्याची शक्यता आहे, हा फिस्टुलाचा प्रकार नाही आहे. याच्यामध्ये आतमध्ये जे बनतात कोंब म्हणतो आपण त्याला, जसं इंटरनल हिमोरॉइडचा प्रकार आहे हा. हां, तर त्या इंटरनल हिमोरॉइडमुळे जास्त ब्लिडिंग जातं आणि याच्यामध्ये दुखणं राहत नाही सहसा. तर तुम्हाला पाईल्सचे तर तुम्हाला पाईल्स इंटरनल हिमोरॉइडचा चान्सेस आहेत. तुम्हाला एकदा योग्य चेकअप करून घ्यावं लागेल. सर, आपण बोलत होतो की जर का हॅबिट असेल, म्हणजे ऑपरेट केल्यानंतरही पुन्हा फिस्टुला तिथे तयार होत असेल, तर त्यावेळेला नेमकी काय ट्रीटमेंट केली जाते, किंवा हे सततच यावरती ऑपरेशन केलं जातं का? असं नाही, 1-2 सिटिंगमध्ये याचे चांगले रिझल्ट असतात. समजा दुसरी सर्जरी किंवा तिसरी सर्जरी लागली, असं म्हणजे प्रत्येक वेळेस लागणार असे चान्सेस नसतात, पण लागली तर त्याचं पूर्ण समाधान होऊ शकते. म्हणजे असं प्रत्येकच पेशंटला 3-4दा सर्जरी करावं लागतं असं नाही. पण तरी पण जे फिस्टुलाचा प्रकार आहे, फिस्टुलाबद्दल सांगायचं म्हणजे एक छोटीशी नळी आहे, 10 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असं नाही आहे. प्रत्येकामध्ये वेगवेगळं त्याची लेंथ राहू शकते. कुणामध्ये लेंथ 5 सेंटीमीटर राहू शकते, कुणामध्ये 10 सेंटीमीटर राहू शकते. ठीक आहे. त्याच्यामध्ये डायमीटर पण वेगळं असते. कुणाची नळी 2 mm राहू शकते, कुणाची 5 mm किंवा 1 सेंटीमीटरपर्यंत पण डायमीटर राहू शकते. ह्याच्यामध्ये पण ब्रँचिंग पॅटर्न असू शकते. कुणाला सिंगल नळी राहू शकते, कुणाला मल्टिपल राहू शकते. म्हणजे एकाच नळीपासून 4-5 त्याचे ब्रँचेस बनलेले असतात. अशा प्रकारामुळे याचा उपचार जो आहे खूप कठीण होऊन जातं. अच्छा, एक फोन आलेला. हॅलो, नमस्कार. हॅलो. यांचा संपर्क होऊ शकत नाही आहे. डॉक्टर, पण ॲनल फिस्टुलावरती कुठलं बेस्ट ऑपरेशन आहे, म्हणजे ते एक फायनल उपचार म्हणून आपण म्हणू शकू? याच्यामध्ये बेस्ट ऑपरेशन असं एक आपल्याला म्हणता येणार नाही,
पण जनरली आधीच्या काळाचं एक सिनेरिओ सांगतो मी, की आधी या बिमारीला असं समजायचं की ती जी नळी बनलेली आहे ती नळी पूर्ण काढली म्हणजे बिमारी पूर्ण नष्ट होईल, असा एक उपचार पद्धती आताही चालू आहे. पण आता रिसेंटली याच्यामध्ये असं वाटायला लागले की फक्त नळी काढून काही फायदा नाही, कारण की याच्यामध्ये ज्या 2 मसल असतात ॲनल कॅनलच्या सभोवताल, 2 इंटरनल स्फिंक्टर आणि एक्सटर्नल स्फिंक्टर असे मसल असतात, त्याच्यामधल्या जागेमध्ये हे ग्लँड असतात. तर त्या ग्लँडचं इन्फेक्शन पण काढणं जरुरी होऊन गेलेलं आहे. त्याच्यामुळे फक्त जसं आम्ही लेझर पद्धती करत होतो आधी, फक्त नळीला लेझर अब्लेट करून ट्रीटमेंट झालं असं समजत होतो, पण तसं होत नाही आहे. ती नळी पूर्ण काढल्यानंतरही 2 मसलमधली जे स्पेस आहे त्याचं अब्लेशन करणं जरुरी आहे, किंवा जे इंटरनल ओपनिंग आहे त्याच्यासोबत त्याचं जे इंटरनल मसल आहे आणि त्याचं म्युकोज आहे हे पण कधी कधी पूर्ण काढणं जरुरी होऊन जाते. त्याच्यामुळे हे मल्टीमोडल ट्रीटमेंट आपण समजू शकतो, म्हणजे लेझरचा वापर करणे आणि ओपन पद्धतीचा पण वापर करणे, याच्यामध्ये असं आपण मिक्स करून एक उपचार करू शकतो. नक्कीच. श्रोते हो, आपण ऐकत आहात सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे ॲनल फिस्टुला कारणं आणि उपचार, आणि याविषयी मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर पितांबर मसरा. आपल्याला ह्याच जर काही उपचार आणि कारणं याविषयी शंका असतील, प्रश्न असतील तर कार्यक्रमात लगेच विचारू शकता. त्यासाठी आमचे नंबर्स आहेत 6940067 2560101 आणि 2529266. तेव्हा ऐकायला आणि प्रश्न विचारायला विसरू नका. आमचा STD कोड आहे 0712. एक फोन घेऊयात डॉक्टर. हॅलो. हॅलो मॅडम. हॅलो सर. नमस्कार. मला सरांना हा प्रश्न विचारायचा होता की लेडीजच्या नॉर्मल आणि सिझरची डिलिव्हरी होतात, तर त्यांना त्यांच्यानंतर खूप असं गरम हरळ किंवा ह्याचे जे बाकीचे गरम वस्तू दिल्या जातात, तर त्यामुळे मूळव्याध पाईल्स होऊ शकतो का? आणि सीझर किंवा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये यामध्ये कोणामध्ये जास्त चान्सेस असतात पाईल होण्याचे? डिलिव्हरीच्या प्रकारामध्ये म्हणजे समजा गर्भाशय धारणा झाल्यानंतर जनरली जो एक प्रकार होतो तो फिशर असतो. कारण का गर्भाशय जेव्हा मोठं होते त्याचं प्रेशर आपल्या रेक्टमवर पडतो आणि त्या लेडीजला कॉन्स्टिपेशनचा त्रास सुरू होतो. कॉन्स्टिपेशन त्या प्रेशरमुळे पण होतो आणि डायरेक्ट गर्भाशय मोठं झाल्यामुळे रेक्टम व्यवस्थित लॅट्रिन पास करू शकत नाही, त्याच्यावर तसंही प्रेशर येतो. ह्या दोन्ही कारणामुळे त्या गर्भावस्थेत फिशर होण्याचे चान्सेस असतात. यालाच आपण जनरल भाषेत कुणी म्हणत असेल तर पाईल्स झालं असं समजतात, पण गर्भाशयाच्या अवस्थेमध्ये जनरली फिशर तयार होतो. आणि हा फिशर गर्भाशय झाल्यावर लवकर ट्रीटमेंट केलं तर दुरुस्त पण होऊ शकतो औषधोपचारनं, किंवा छोटंसं ऑपरेशन झालं तरी एकदम बरा होतो. हा आणि फिस्टुला याच्यामध्ये खूप फरक आहे. आणखी एक श्रोते आहेत, प्रश्न विचारू इच्छितात. हॅलो. 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 हां, नमस्कार. हां, नमस्कार मॅडम. विचारा प्रश्न. नमस्कार. थोडं ते म्हणजे साईडला म्हणजे जागा चिरते आणि फुरी येते, तर त्याचा कोणता प्रकार होऊ शकते म्हणतो विचारायला? हां, लॅट्रिनच्या संडास करताना नाही का, म्हणजे फुरी राहते ना, ते मग चिरते, तर म्हणजे हा काय कशाचा प्रकार आहे म्हणजे विचारायचा? हां, लॅट्रिनच्या बाजूला समजा फुंसी येत असेल, तिथून समजा पस निघत असेल, तर हा फिस्टुलाचाच प्रकार आहे. याला आपण फिस्टुलाच समजतो. आणि त्या फिस्टुलासाठी आपल्याला एक तपासणी करायची असते, ज्याला म्हणजे आपण MRI, जसं CT स्कॅन मशीन असते तसं MRIची मशीन असते. त्याच्यामध्ये तपासणी केल्यानंतर आपल्याला नळी दिसून येते, कुठून कुठपर्यंत नळी गेलेली आहे. कारण का बाहेरून हे दिसण्यासारखं प्रकार नाही, बाहेरून फक्त फुंसीच दिसणार. एकदा म्हणजे डॉक्टर जेव्हा चेकअप करतात, जेव्हा प्रोक्टोस्कोपी चेकअप वगैरे करतात, त्यांना इंटरनल ओपनिंग पाहता येते, पण ॲक्च्युली नळी पाहण्यासाठी आपल्याला MRI करावं लागतं. यांनी जो प्रकार सांगितला आहे याला पण फिस्टुला बनण्याचे चान्सेस आहेत. अच्छा. फिस्टुला ऑपरेशन करायचं जेव्हा डिसिजन घेतलं जातं त्यापूर्वी बऱ्याच टेस्ट केल्या जातात, तर त्या कोणत्या आणि त्या किती महत्त्वाच्या आहेत? सगळ्यात महत्त्वाची टेस्ट मी आताच सांगितली, जसं MRI फिस्टुलाग्राम आम्ही त्याला म्हणतो. MRI एक 3 टेस्ला म्हणून असते. MRIचे 2 प्रकार असतात, 1.5 आणि 3 टेस्ला. आपण याविषयी जाणून घेणार आहोत, पण कार्यक्रमात फोन आलेला आहे. हॅलो. युवराज पाटील बोलतो नागपूरहून. हां, बोला. माझे या संदर्भामध्ये 2 प्रश्न आहे. एक प्रश्न म्हणजे की महिलांमध्ये हा प्रकार जास्त आहे का, ही बिमारी जास्त आहे का? दुसरा प्रश्न असा की आजही ग्रामीण भागामध्ये ज्या बाया वगैरे आहेत किंवा माणसं हे बाहेर जातात संडासला, आणि बाया काय त्या रस्त्याच्या कडेलाच नसतात. कोणी माणसं वगैरे तिथून गेल्या की ते त्यांना उभं होतात. माणूस गेला की
अजून बसतात, अजून कोणी आलं की अजून. तर यामुळे त्यांचा जो वेग आहे हा कमी जास्त होतो. यांनी प्रमाण वाढते का बायांमध्ये? मेल फिमेलमध्ये तसं काही डिस्ट्रीब्युशन नाही. दोन्ही मध्ये कॉमन ही बिमारी आहे, म्हणजे फक्त बायामध्ये जास्त होणार असं नाही आहे. जो दुसरा प्रश्न आहे तुमचा की वारंवार लॅट्रिन मध्ये मध्ये बंद केल्यामुळे हा होऊ शकतो का, तर मला असं वाटते की हा होऊ शकतो, पण असं काही डेफिनेट सांगता येणार नाही, कारण की हा खूप वेगळा प्रकार आहे. मला वाटत नाही आताही असं चालू असेल, पण तरी पण लॅट्रिन मध्ये मध्ये बंद करणं, उभे राहणं, पुन्हा बसणं, याच्यामध्ये अर्थातच लॅट्रिनच्या जागेचं प्रेशर वाढणार, आणि लॅट्रिनच्या जागेचं प्रेशर वाढलं तर त्याच्यामध्ये ॲनल ग्लँडचा इन्फेक्शनचा धोका संभवतो, आणि त्याच्यामुळे अशांना फिस्टुला होण्याचे चान्सेस होऊ शकतात असं म्हणू शकतो आपण. अच्छा, या कॉलपूर्वी आपण कुठल्या टेस्ट महत्त्वाच्या आहेत त्याविषयी सांगत होतात. याच्यामध्ये MRI जी असते त्याला आपण MRI फिस्टुलोग्राम म्हणतो, ते करणं जरुरी आहे. MRI फिस्टुलोग्राममध्ये इंटरनल मसल, एक्सटर्नल मसल याची पोझिशन काय आहे ते सांगण्यात येतं. त्याच्यामध्ये जी नळी बनलेली आहे ती कोणत्या मसलमधून गेलेली आहे आणि तो कोणत्या पोझिशनमध्ये आहे. जसं म्हणजे ॲनल कॅनलची पोझिशन बघितली तर त्याचं लो, मीडियम आणि हाय असे 3 पोझिशन असतात. तर ती लो प्रकारची फिस्टुला ट्रॅक्ट आहे, मीडियम प्रकारची आहे की हाय प्रकारची आहे, असं फिस्टुलाच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात येतं. सोबत एकच नळी आहे की पुन्हा त्याचे काही ब्रँचेस बनलेले आहे हे पण MRIमध्ये कळून चुकतं. आणि सोबत काही समजा पस झालेला आहे, आतमध्ये समजा नळी आहे पण त्याच्या बाजूला पुन्हा काही पस जमा झालेला आहे, तर हा सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला MRIमुळे म्हणतो. त्यामुळे ऑपरेशनच्या आधी MRI करणं खूपच जरुरी आहे. अन्यथा आपण पूर्ण त्या ज्या नळ्या बनलेल्या आहेत, पूर्ण ब्रँचेस बनलेल्या आहेत, ते असं आपण शोधू शकणार नाही. त्याच्यामुळे MRI करणं खूप जरुरी आहे. दुसरं म्हणजे एखाद्याला समजा पोटात आधीपासून काही दुखणं असेल, खूप दिवसापासून पोटाचं दुखणं आहे, आणि काही पेशंटला म्युकस जातो, म्हणजे आव जातो म्हणतात ते, जसं लॅट्रिनमधून. तर असं काही प्रकार असेल, त्यांना आव जाण्याचं शिकायचं असेल, खूप पोट झोंबून येत असेल, तर अशा लोकांमध्ये ऑपरेशनच्या आधी आपल्याला कोलोनोस्कोपी करणे पण जरुरी आहे. अच्छा. कारण की कोलोनोस्कोपी म्हणजे एक दुर्बीणची तपासणी आहे, ज्याच्याद्वारे आपण लार्ज बॉवेलचं काही पॅथॉलॉजी आहे का, काही बिमारी आहे का हे पाहण्यात येते. समजा त्यांना काही बिमारी असेल तर त्याच्यामुळे तर हा फिस्टुला झाला नाही हे पण पाहण्यात येतं. त्यामुळे ह्या 2 तपासण्या खूप जरुरी आहेत. बाकी मग सगळ्या ऑपरेशनमध्ये ज्या ब्लड टेस्ट करतो आपण नॉर्मल, त्या पण जरुरी आहेत. सर, आपण म्हणाला होतात की इन्फेक्शन होत असतं एक प्रकारचं, तर ते नेमकं कशामुळे होतं आणि ॲनल फिस्टुला होण्याच्या रिस्क काय होऊ शकतात? इन्फेक्शन म्हणजे आपली जे लॅट्रिन असते, जे आपले लॅट्रिन बनलेली असते, त्याच्यामध्ये नॉर्मल बॅक्टेरिया असतातच. त्या जेव्हा बाहेर आपण लॅट्रिन पास करतो तेव्हा असं कोणतंच म्हणजे म्युकस मेम्ब्रेनमधून त्या बॅक्टेरिया ऑब्झर्व होऊ शकत नाही, आणि ते आपल्याला तसं हानिकारक पण राहत नाही. आपल्या बॉडीमध्ये म्हणजे आपल्या इंटेस्टाईनमध्ये नॉर्मली बॅक्टेरिया असतातच. पण एखादा समजा तिथे अल्सर झालं किंवा एखाद्या गोष्टीचं डॅमेज झालं आतमध्ये, तर तिथून ते बॅक्टेरिया आत जाऊन आपल्या बॉडीमध्ये इन्फेक्शन बनवू शकतात. त्याच्यामुळे इन्फेक्शन काही बाहेरून येत नाही, तर आपले ते लॅट्रिनचंच इन्फेक्शन असते, जे ॲनल कॅनलच्या आजूबाजूला बनत असते. अच्छा, रिस्क फॅक्टर कोणते कोणते नेमके काय, आणि कॅन्सर होऊ शकतो का जर हा त्रास वाढला? या त्रासामध्ये जसं स्टडीज जे झाले आहेत, फिस्टुला ट्रॅकचे कॅन्सरचे रूपांतर जे आहे ते 0.1% बनलेले आहेत. म्हणजे 1000 पेशंटमध्ये एखाद्याला हा कॅन्सर होऊ शकतो. याच्यामध्ये फॅक्टर जे आहेत ते लॉंग स्टँडिंग फिस्टुला, म्हणजे समजा कोणी त्याचं ट्रीटमेंटच केलं नाही. जसं मी सांगितलं की जनरली त्रास होत नाही, चालता फिरता पेशंट असतो, त्याला तेवढं काही दुखत पण नाही, फक्त पस जातो. त्यामुळे 5 वर्ष 10 वर्ष समजा त्याने दुर्लक्ष केलं तर मग त्या फिस्टुलाचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो. किंवा एखाद्या पेशंटचे ऑपरेशन 3-4 वेळा एकाच जागेवर झाले आहेत, म्हणजे फिस्टुला तसंही कॉम्प्लिकेटेड प्रोसिजर आहे, त्याचा एकदा ऑपरेशन झालं, 2दा झालं, 3दा झालं, तर असं वारंवार सर्जरी समजा झाली तर त्याच्यामुळे पण तिथे फिस्टुला होण्याचे कॅन्सर होण्याचे चान्सेस असतात. आपण म्हणालात की ॲनल फिस्टुला हे खरंच कॉम्प्लिकेटेड आहे, तर ते कसं आणि का? कॉम्प्लिकेटेड म्हणजे कसं आहे, आपले जे लॅट्रिनचे जे स्पिंक्टर मेकॅनिझम आहे ही खूपच क्रिटिकल आहे. त्याच्यामध्ये छोट्या छोट्या मसल्स असतात. लॅट्रिनची जागा तशी आपली छोटी असते, 2.5 सेंटीमीटरची. त्याच्या बाजूला जे 2 मसलची अरेंजमेंट असते ते आपल्या लॅट्रिनची जागा पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी असते. जसं आपण धावलो, चाललो, जोरानं हसलो तरी पण
एक थोडीशी गॅस किंवा थोडंसं पाणीसुद्धा निघू शकत नाही. जनरली आपली लॅट्रिन पूर्ण भरलेलीच असते. जसं रेक्टमची जागा हे कायमस्वरूपी काही ना काही तिथं फिकल मॅटर असतेच, म्हणजे लॅट्रिन असतेच. पण तरी पण या स्फिंक्टरमुळे थोडंसं पण लीक होऊ शकत नाही. आणि हे जे मसल्स आहेत ते खूप बारीक असतात पण खूप व्यवस्थित ते असतात. पण तिथं समजा फिस्टुला झाला आणि मग ते नळी काढण्याचा प्रयत्न केला तर ह्या मसल डॅमेज होतात. आणि ह्या जेव्हा मसल डॅमेज होतात तेव्हा त्या पेशंटला इन्कॉन्टिनन्स म्हणजे थोडंसं लीक होण्याचे चान्सेस राहू शकतात ऑपरेशनच्या नंतर. आणि ते नको म्हणून आम्ही या नळीला मसलला वाचवून काढण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याच्यामुळे ही प्रक्रिया खूप क्लिष्ट बनून जाते. कारण का असं होऊ शकते की ऑपरेशन सक्सेसफुल झालं, पूर्ण नळी काढली, पण पेशंटला समजा इन्कॉन्टिनन्स झालं, म्हणजे त्याला उठता बैठता लॅट्रिन निघत आहे, त्याला डायपर लावून दिवसभर वावरावं लागेल, तर हे म्हणजे त्रासदायक आहे. म्हणजे त्याला असं वाटेल पण बिमारी पडवरली, ऑपरेशन नको. त्याच्यामुळे ही जी ऑपरेशन प्रक्रिया खूप किचकट आहे. त्याच्यामध्ये आम्ही मसल सेव्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतो. आणि याच मसल सेव्ह करण्याच्या प्रकारामुळे कधीकधी छोटीशी छोटंसं इन्फेक्शन सुटण्याचे चान्सेस असतात, जे रिकरन्समध्ये आढळतात. म्हणजे काही महिन्यांनी पुन्हा इन्फेक्शन होतं. अच्छा. ऑपरेशन नंतर नेमका आराम किती दिवस करावा लागतो आणि काय काळजी घ्यायला पाहिजे? हां, ऑपरेशन नंतर म्हणजे जसं फिस्टुलाचं ऑपरेशन होतं तर त्याच्यानंतर जनरली आम्ही त्या जागेवर म्हणजे जो घाव बनतो त्याच्यावर टाके लावत नाही. कारण का हे एक इन्फेक्शनचा प्रकार आहे. टाके लावलं तर पुन्हा इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. तर ही जी जागा आहे ती खुली असते. त्याच्यामध्ये पेशंटला आम्ही समजवतो तुम्हाला सीड्स बाथ घ्यायचा आहे, म्हणजे असं पाण्यात बसायचं आहे टबमध्ये, आणि व्यवस्थित साफ करायचं आहे. साफ करायची पद्धत पण आम्ही कधी कधी शिकवतो. समजा खूप मोठं घाव असेल तर आम्ही त्याच्या रिलेटिव्हला किंवा त्यांच्या मिसेसला शिकवतो. आणि छोटे घाव असेल तर तसं पाण्यामध्ये बसूनच ते साफ होऊन जातात. पण डॉक्टरची व्हिजिट त्यांना प्रत्येक 5 दिवसांनी द्यावे लागेल, म्हणजे एकदा वोंडचं इन्फेक्शन झालं पाहिजे म्हणून. तर जनरली 2 ते 3 हप्ते लागू शकतात हा घाव पूर्णपणे सुकायसाठी. कोणता औषध उपचार योग्य मानला जातो? कारण आपण म्हणाला की ऑपरेशन हाच एकमेव उपाय आहे, पण औषधोपचार पण महत्त्वाचा असतो. फिस्टुला ट्रॅक्ट जसं डिझॉल्व झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं, पण असं काही औषधोपचार याच्यावर अवेलेबल नाही आहे. जसं लेस इन्व्हेजिव्ह समजा आपण प्रकार म्हटला सर्जरीचा, तर जसं एक सेटॉन ट्रीटमेंट आहे. म्हणजे याच्यामध्ये एक इलॅस्टिक रबर बँड आम्ही त्या नळीमध्ये टाकतो आणि ते टाकून ठेवतो. पण त्याच्यामध्ये जनरली जेव्हा खूप जास्त पस निघत असतो तर तेव्हा आम्ही ते पस बाहेर निघायसाठी हा सेटॉन टाकतो. त्याला म्हणतो आम्ही ड्रेनिंग सेटॉन. ते टाकल्यामुळं पूर्ण पस हळूहळू बाहेर निघून जाते आणि पेशंटला रिलीफ मिळते. पण त्याच्यामध्ये त्याचं पूर्ण ट्रीटमेंट होऊ शकत नाही किंवा ती नळी गायब होऊ शकत नाही. दुसरं म्हणजे कटिंग सेटॉन पण असते. त्याला आम्ही टाईट करून लावलं तर ते कटिंग प्रकारामध्ये जाऊ शकते, पण तेवढं ते इफेक्टिव्ह नाही आहे. कारण की ते कटिंग होऊ शकते पूर्ण, म्हणजे पूर्ण ते ट्रॅक्ट कट होऊन बाहेर येऊ शकते, पण त्याचं इन्फेक्शन जाईल की नाही किंवा रिकरन्स होईल की नाही सांगता येत नाही. अगदी. आपण खरं तर 1.5 मिनिटं आपल्याजवळ आहे. पुन्हा एकदा ॲनल फिस्टुलाची लक्षणं काय आहे आणि त्याच्यासाठी होऊ नये किंवा झाल्यावर आपण काय काळजी घ्यायला पाहिजे हे थोडक्यात सांगा. ॲनल फिस्टुला एक पाईल्सच्या प्रकारचा मोडणारा प्रकार आहे. लोकांना हीच विनंती आहे की समजा पस जात असेल लॅट्रिनच्या बाजूनं तर फक्त पाईल्स झालं असं समजून चालावं नाही. त्याचं योग्य ट्रीटमेंट म्हणजे एकदा डायग्नोसिस होणं जरुरी आहे. आणि फिस्टुला असेल तर त्याचं MRI करणं जरुरी आहे. आणि फिस्टुला हे निदान झाल्यावर त्याचं लवकरात लवकर ऑपरेशन करून ते ट्रॅक्ट मॅनेज करणं जरुरी आहे. नाही तर काय होईल, ते ट्रॅक्टचे ब्रँचेस बनत जातील, दिवस वाढत जातील आणि त्याचे ते रूपांतर मल्टिपल ब्रँचेसमध्ये होईल. तर त्यामुळे लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं जरुरी आहे. फिस्टुला होऊ नये म्हणून आपल्याला लॅट्रिनच्या जागेवर जोर लावणं बंद करणे आणि कॉन्स्टिपेशनची जी समस्या आहे त्याचं लवकर उपचार करणे. म्हणजे खूप दिवसपर्यंत ते म्हणजे कॉन्स्टिपेशन आहे, काही होत नाही असं समजून चालायचं नाही. त्याचं लवकरात लवकर औषधोपचार करणे. कॉन्स्टिपेशन आरामात औषध उपचारमुळे कंट्रोल होऊ शकते. तर एवढंच त्यांनी करायला पाहिजे जेणेकरून त्यांना फिस्टुलाची बिमारी होणार नाही.
नक्कीच. डॉक्टर पितांबर मसराम, आपण ॲनल फिस्टुला कारण आणि उपचार याविषयी खरंच खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी आपले आभार. श्रोते हो, आपण ऐकत होतात सर्जी प्लस हॉस्पिटल हॅलो डॉक्टर हा लाईव्ह फोन इन कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमास तांत्रिक सहयोग प्राप्त झाला मोहन हेडाव आणि भूषण आत्राम यांचा. निर्मिती सहाय्य होतं सदानंद कांबडी यांचं, तर सादरकर्ते होते सचिन लाडोळे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते सर्जी प्लस हॉस्पिटल कोराडी नागपूर. तर डॉक्टर पितांबर मसराम यांच्यासह मी प्रांजली आत्तापुरती आपली रजा घेते. पुन्हा भेटू. नमस्कार. नमस्कार मॅडम.